विशाखा बुद्धविहार लेबर कॉलनी नांदेडच्या वतीने भिक्खू पयारतन महाथेरो यांचा 70वा वर्षावास सुरू असून येथे वर्षावास काळात बुद्ध आणि त्यांचा धम्म, संविधान विषयक माहिती, मिलिंद प्रश्न आदी ग्रंथांचे वाचन करण्यात येत आहे। या प्रसंगी विशाखा महिला मंडळातील पदाधिकारी, सदस्य, बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते। इथं आम्ही महिला मंडळाचे मी सदस्य आहे। वर्षावास चालू झालेला आहे। भंतेजी दररोज 4 ते 5 एक तास वर्षावासचा हे देतात, प्रवचन देतात। आम्हाला या विहाराला भंतेजी एवढे चांगले लाभलेले आहेत की त्यांनी इथं पूर्वी खूप मोठे मोठे प्रोग्राम केलेत भंतेजीने, आणि आम्ही दररोज येतो विहारामध्ये। पौर्णिमेला खूप मोठा म्हणजे असे भगवान बुद्धाचे मूर्तीला सजावट वगैरे करून महिला बऱ्याच येतात, पांढरे वस्त्र परिधान करून। ते आम्ही वंदना वगैरे घेतो। पौर्णिमेच्या दिवशी डबे आणून भोजन वगैरे एकत्र करतो आणि भंतेजीला भोजनदान देतो। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। नांदेडमधील विशाखा महिला मंडळ हे विहार 17 वर्षापासून इथं स्थापित आहे। इथले भंतेजी पयाबोधी रत्न दरवर्षी यांनी ग्रंथाचे वाचन महिनाभर असते आणि प्रवचन देतात। 4 ते 5 आम्ही असतो या विहारामध्ये। पौर्णिमेच्या दिवशी आम्ही सर्वजण एकत्र येऊन स्नेह भोजन करतो आणि आम्हाला खूप छान वाटते। सर्व महिला एकत्रित येऊन एकत्रितपणे हा महिना 3 महिने उपवासाचे खूप छान जातात आणि आम्हाला खूप छान वाटते इथं विहारात आले तेव्हापासून। आणि इथं ग्रंथामधलं ग्रंथ वाचन जे करतात भंतेजी, त्याच्यामधलं आम्ही महिला मंडळ चांगले म्हणजे उपवास करणे, अष्टशिलाचे पालन करणे, तसेच पौर्णिमेचे उपवास धरणे, असे छोटे मोठे प्रोग्राम राबवतात, त्याच्यामध्ये आम्ही हजर राहण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी विशाखा बुद्धविहार लेबर कॉलनी नांदेड या ठिकाणी मी भिक्खू पयारतन थेरो माझा 17वा वर्षावास आणि 17वा वर्षावासाचं अधिष्ठान या ठिकाणी मी घेतलेला आहे। त्याचबरोबर जवळच असणाऱ्या राजनगरमध्ये सुद्धा या वर्षावासाच्या निमित्ताने उपदेश करण्यासाठी मी दररोज जात आहे। तेव्हा सर्व बौद्ध जगतातील उपासक उपासिकांना असं मी आव्हान करू इच्छितो की सर्वांनीच उपासक उपासिकांनी या वर्षावासाच्या कालावधीमध्ये बुद्धविहारामध्ये जाऊन धम्म श्रवण करणं अतिशय गरजेचं आहे। आपणच नाही तो स्वतः तथागत भगवान बुद्धांनी सुद्धा देव आणि मनुष्यांच्या कल्याणासाठी, हिता सुखा मंगलासाठी अतिशय सुंदर धम्मचक्र कपोवतनाचा उपदेश गेल्या आषाढी पौर्णिमेला दिलेला होता आणि तो उपदेश तशा पद्धतीने लोककल्याणासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म, मिलिंद प्रश्न, जातक कथा, धम्मपद असे वेगवेगळे धम्मग्रंथ चालून आपण लोकांना त्याबद्दलचं ज्ञान आपण देत आहोत। तेव्हा वर्षावासाचे कारणही अतिशय महत्त्वाचे आहेत। या वर्षावासाच्या कालावधीमध्ये भिक्खूंनी 3 महिने एकत्र राहिलं पाहिजे। 3 महिने एकत्र राहून लोककल्याणासाठी अधिष्ठान केलं पाहिजे आणि आपलं सुद्धा कल्याण करून घेतलं पाहिजे। या पद्धतीनं वर्षावास आणि त्यामध्ये फार प्रचंड वर्षा होणे आणि त्यामध्ये एकत्र भिक्षूने वास करणे यालाच वर्षावास म्हटलेला आहे। आणि या वर्षावासाची जे काही सुरतापन्न, सकृतागामी, अनागामी, अर्हत या वर्षावासाच्या कालावधीमध्ये भिक्खू होतात। त्याचं कारण ज्येष्ठ भिक्षूंचं ज्ञान कनिष्ठ भिक्षूंना दिल्यानं त्यांना लाभ होत असतो। सर्वांचं